ए पांड्या. वेगवेगळे नाव सुचतात इकडे. आणि डुकू नाव जर बरं साधं तसं बघा तुम्ही इकडं पहिले चालवतो कोणतं घ्यायचं कोणतं नाही. खूप सारे गिफ्ट आहेत. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि सर्वजण मजेत असणार. आणि आत्ताच घरी आलेला आहे. दिवसभर आमचा पोरं तिकडे गेला माझा लग्नामध्येच. तिकडून नेमकीच आता घरी आलेला आहे. बराच उशीर झालेला आहे. मग आता काय देते शेवटी उन्हाच्यानं हळू या म्हटलं संध्याकाळच्या टायमाला. आणि तिकडून आलं नाही तर आणखी परत आम्हाला बाहेर जायचं आता. झाली का तयारी? हां, आता गाडीवर नेऊन सोडणार पहिले आईला, मग इकडं चालते. तर असं आहे, सध्या तयारी करायची आहे. सर्वात पहिले कुठेही जायचं म्हटलं तर सर्वात महत्त्वाचं काम असते माहिती आहे का? पोराला काय असते, पोराला डायपर लावणं करावंच लागते, नाही तर मधातच वांदे होतात. हो ते पाहिजेच ना. आणि वाशीमध्ये आज पहिल्यांदा कुठेतरी आम्ही बाहेर जाणार आहे. ते पण सर्व फॅमिली. विथ फॅमिली सोबत. कुठं जाणार आहे तुम्हाला माहिती आहे का दोघीला? नाही ना, कुठं जायचं? कुठं जायचं तयार झाली, कुठं जायचं माहिती नाही. पण मला सांगत असं नाही का कुठं जायचं, हॉटेलात जायचं का कुठं जायचं, जेवण करायला जायचं. जेवण करायला जायचं. आता त्या दिवशी स्वराजची आत्या, बाळाची आत्या इकडे गावकडे आली, पण इकडे आले नाही. तर मग आता आपण वाशीमध्ये दुसरी आत्या आहे. आता घरी जायचं काय? स्वराजच्या आत्याच्या घरी, ताईच्या घरी जायचं आहे. कर मग तयार. आता बऱ्याच वेळा ताईचं म्हणणं होतं की बाळाला घेऊन ये, राधिकाला घेऊन ये. जाऊ ना मग आपण. मी बरेच दिवस झाले गेलीच नाही काही. तू पाहिलं नसेल घर. मी पाहिलंच नाही, तुम्ही नेलंच कुठं. स्वराजही आला नाही तसं. स्वराज आता जवळपास 6 महिन्याचा होत आला. त्यामुळे थोडं थोडं घराच्या बाहेर जायला पण काही हरकत नाही तसं. लहान माझ्या पिन नाही आहे. याच्यातच. आईची तयारी झालेली आहे सर्वात पहिले. पहिली गोष्ट तर आईला कालच जायचं होतं. हो ना, काल नाही गेलो. कालचा कार्यक्रम होता. कायचा तो? ते भजन काय आहे ना, ते दुसरा काहीतरी काही झालं. काहीतरी असेल देवाची पूजा. हा, पूजा. त्याच्यामुळे आमंत्रण दिलं होतं, पण म्हणजे बोलावलं होतं पण जाणं काही झालं नाही. नाही, आणि स्वराजचं पण इकडे तसंच. अडचणीच्या नाही जाणार. अडचण होते. इकडं आलेला स्वराज आत्याच्या घरी. आणि आत्या पण इकडे आलेली, आणि आत्या आहे ना. आतापर्यंत खूप साऱ्या गोष्टी केल्या आहे ना. बापरे बाप, आज पहिल्यांदा एवढं खुश झालेला आहे तू. आजपर्यंत कोणी असं ओळखीचं भेटलेलंच नाही आमच्या स्वराजला. किती भारी वास पाहिजे. इकडे बघ, इकडे बघ, इकडे किती खुश झालेला आहे. बापरे बाप. आईनं आणि राधिकानं आज पहिल्यांदा एवढं खुश पाहिलं. शेवटी आत्याच असते, कोणीच बऱ्याबरी नाही करत आत्याची. सर्वसाला आत्याची ओळख नाही सांगितली आपण. ताई आलेलं इकडं. मेन म्हणजे आम्ही खूप दिवसात चालू होतं प्लॅन की यायचं एवढ्या दिवसाचं, पण शेवटी वाशिममध्येच राहतात ताई. तिकडे म्हटलं भेटायला यायचंच आहे. तर हे रुपाली आत्या आहे का, लहान्या आहे ना. आणि दुसऱ्या आत्या मोठ्या तिकडे आहेत. हे आत्या आलेल्या, हे आत्या नव्हतेच. हे आत्या आत्ता भेटलेल्या व्हिडिओमध्ये आपल्याला. शेवटी तुम्ही पाहिलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये इकडेच आलेल्या होत्या. कार्यक्रम होता त्यावेळेस. आणि स्वराज बघा इकडं खुश झालेला आहे आणि बाहेर पण निघालेला पहिल्यांदा. ए पांड्या. वेगवेगळे नाव सुचतात इकडे. आणि डुकू नाव जर दे आमच्या स्वराजला, एक मिनिट, फक्त एक मिनिट, डुगू नाव सुचणार जर कोणी असेल आमच्या स्वराजला तर हे आते आहे. दुसरं डुगू नाव कोणच नाही सुचवलं. बस बरंच जण म्हणत आहे डुगू कोण. मेन पाया जी आहे या आत्या उशीर झालेला आहे डुगू नावाचा, बाकी दुसरं कोणीच नाहीये. इकडे राधिकाची हिंमत नसते झाली डुगू म्हणायची. पाहिजेच नाही.
हा, इकडे जोर आहे ना. अजून जोरात ना? बापरे बाप. बस. काय असं आहे? आत्ता वर्षाच्या मस्ती लय भारी मस्त. त्याशिवाय मस्ती किती भारी. अरे बापरे, अरे चहा बापरे. पाणी नाश्ता जेवण इकडेच आज आहे ना. राधिकाचा स्वयंपाक वाचलेला आज बनवायचं. काय काय झालं काय झालं तू ए तू हो. ए स्वराज ए स्वराज ए स्वराज काय? खाली झालं की लगेच आताच्या घरी आलो आराम पाहिजे. एक दिवस आराम पाहिजे. स्वराज रडते नाही का ए ए तोंडात टाकू नये ना बिट्टू ए बिट्टू ए बिट्टू कुंकू वगैरे लावून. आणि आमचा स्वराज जो आहे तो थकलेला आहे नाही होते काय खूप मस्त्या करून आहे ना. खूप मस्त केलंय आणि शेवटी झोपला बिचारा. अरे घे साडी घालायला तुटली तू पहिल्यांदा आली पण आता काय आणली अशी काहीच नाही पाहिजे. नाही नाही आमचा स्वराज आम्ही भरोसा पहिल्यांदाच नसते काही. पाहिलं. पहिल्यांदा ते माहिती का ते वैद्यानं मग म्हटलं भरोसा नाही आला का खरंच आणल म्हणून लेकराला. हो. ए पांड्या झोपला पांडे आमचा. ए पांड्या खूप थकला. हम्म. सर्वात पहिले इकडे आलो आम्ही. लग्नाला जायच्या आधी म्हटलं की आपल्याला काहीतरी वस्तू वगैरे घ्यायची आहे. थोडंसं जे आहे आपलं जे आहे स्टोअरमध्ये इकडे आलो. गिफ्ट स्टोअर आहे इकडे आलो थोडंसं. आणि असं जे आहे गिफ्ट वगैरे घेतलेलं तर बरंचसं होतं. आता काय शेवटी आपल्याला जे योग्य वाटते आणि आवश्यकतेनुसार सरांनी दोघं सोबत आलो होतो. आणि बरंच सारं तसं बघा तुम्ही इकडं पण चालू होतं कोणतं घ्यायचं कोणतं नाही. खूप सारे गिफ्ट आहेत नाही. आणि घड्याळ तर खूप जण देतात. शेवटी लग्नामध्ये घड्याळचं येतात त्याच्यामुळे घड्याळचा विषय वेगळा आहे. आणि बाकीचं जे आहे बाकी जे आहे लग्नाच्या हिशोबाने नाही आहे. पण इकडं थोडंसं आहे किंवा लग्न वगैरे असलं तर त्याच हिशोबाने आपण इकडे देऊ शकतो. इकडे पानपुडं झालं त्याच्यानंतर पुष्पगुच्छ वगैरे आहे. आणि याच्या आधी पण आपण जे आहे इथला शूट घेतलेला आहे. 1-2 शूट आलेलं आहे यामध्ये पण थोडंसं जे आहे एक घेतलेलं फायनली. आणि आता निघायचं आम्हाला डायरेक्ट लग्नाला. तिथं गेल्यावर तुम्हाला जे आहे पुढचा शूट दिसणार. व्हिडिओमध्ये जसं की आम्ही घरून निघालो पण ॲक्च्युली एवढा उशीर झाला होता की खूप उशीर होता लग्नाला. त्याच्यामुळे म्हटलं किंवा तिथे गेल्याच्यानंतर जे आपण पुढचा शूट घेऊ. कारण बरंच सुट्टी वगैरे होते 1-2 जणं त्यांना पण वाट वगैरे पाहायची होती. आता फूड पण थांबणार आहे आणि आपला व्हिडिओचा टाईम पण झाला होता. त्यामुळे घरी गेलो पहिले सर्व बाळाची भेट वगैरे घेतली वेदांशची. आणि घरी जे आहे थोडंसं पाहिलं शेतीचं वगैरे होतं ते पण पाहिलं. आणि लगेच इकडे आलो कारंजामध्ये. हा जो मेन हॉल आहे इथं देशमुख हॉल आहे मूर्तिजापूर रोडवरती. तिथंच मित्राचं लग्न होतं आणि कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मित्राच्या लग्नाला जाणार आहे. त्याच्या हिशोबास म्हटलं मला कसं इथं कार्यक्रमात आलं तर DJ सॉन्ग किंवा गाणे वगैरे राहतेच त्याच्यामुळे कॉपीराईट भेटायचं चान्स जास्त राहते. आणि आमच्यासोबत आमचं इथे पण आलेलं आहे तिकडे वगैरे आणि सर सोबत आलेलं आहे. तर जवळपास आता 12-1 वाजत आलेलं आहे ना. आणि आणखी नवरदेवाची मिरवणूकच चालू आहे सध्या. मिरवणूक वगैरे त्याच आहे आणि लग्न वगैरे लावायचं आहे ना. ओके बराच वेळ आणि गाण्याची जास्त कॉपीराईट भेटायचा चान्स आहे त्यामुळे जास्त वेळ शूट घेत नाही. बाकीचं तुम्हाला आपलं सॉन्गवरती टाकणार आहे ते तुम्हाला दिसणार आहे.